रामकृष्ण हरी. आज आपण मिठात ओल्या लाल मिरच्या भाजणार आहे आणि छान अशी चटणी बनवणार आहे. बघा, तवा तापत आलाय आपला. हे टाकलंय मी मीठ असं पसरवून घेऊ. झालं काय, आई वडील आले होते. आईनी मस्त छान अशा मळ्यातल्या लाल मिरच्या आणल्या ओल्या बरं का. म्हटलं चला त्याचा आपण छान अशी ओल्या मिरच्यांची चटणी करू. मीठ आपलं तापलंय, त्यात आपण ह्या मिरच्या टाकल्या आता भाजायला. ओल्या आहेत बरं का ह्या मिरच्या. ओल्या मिरच्या भाजून इतकी छान चटणी बनते. आणि आपण जेव्हा मिरच्या भाजतो ना, तर हे देठ लगेच नाही काढायचे. देठ काढली तर ते मीठ मध्ये जाईल ना, आणि मिठाचा अंदाज आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आपण असं देठ तशीच राहू देऊ आणि मिरच्या मस्त अशा छान भाजून घेऊ. एवढी भन्नाट चटणी होते तुम्हाला सांगते. तुम्ही ना खरंच बनवून बघा एक वेळेस. आवाज यायला लागलाय. आणि मिठावरच भाजायची, तर असं इकडे तिकडे नाही जाऊ द्यायची जास्त. असे डाग पडत चालले बघा, लाल असे डाग पडत चालले, काळपट. का मिरच्यांचा आवाज येतोय. कसे डाग पडताय, लाल डाग पडताय बघा मिरच्यांना. खमंग आणि खुसखुशीत ती लाल चटणी होणार आहे. झाले आपल्या मिरच्या भाजून, आपण आता काढून घेऊ. अशा फुगल्या आहेत त्या मिरच्या. बघा, हा आला आपला एक वाटी लसूण. मिरच्या अशा फुगल्या आहेत जणू काही आपण लहान मुलांना कसं ओरडत असतो, हे नको करू ते नको करू, तेव्हा त्याला आपला राग येतो ना आणि गाल फुगवून बसतो. कशा त्या मिरच्या फुगल्या आहेत अशा टम. भाजतोय बघा किती छान. यातच टाकू आपण आता एक चमचा मेथी. ही आली आपली मेथी. लसूण बघा कसं छान झालंय, डाग पडतंय लसणाला. आपण गॅस बंद केलाय आता. आणि मेथी पण अशी खरपूस अशी भाजली बघा. तुम्ही म्हणणार आता यातली मिठातून मेथी कशी काढणार, लसूण तर काढल्या जाईल, पण आता मेथी कशी काढणार. बघा मी आता बरोबर करते. मेथी पण काढते, लसूण पण काढते.
थंडीचे दिवस आहे त्यामुळे मेथी पोटात जाणं खूप खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. हा लसूण निघतोय. बघा मी आता मेथी आहेत ना असे चाळणीने काढणार आहे. हे बघा एकदम अगदी सहज असे निघताय मेथ्या. बघा आपल्या चहाच्या चाळणीने छान अशा मेथ्या वेगळ्या झाल्या. हे मीठ आपल्याला परत काम येणार आहे, ते डब्यात भरून ठेवायचं. झाले आता पूर्ण मेथ्या काढून घेतल्या आपण. बघा आपण आता मिरच्या निवडून घेऊ. आपण मिरच्या निवडल्या नव्हत्या तर मी का नव्हत्या निवडल्या ते पण तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा निवडल्या तर त्यात मीठ गेलं असतं, त्यामुळे मी मिरच्या नंतर निवडले. आता निवडले. हा आपला लसूण, ह्या लसूण झाल्याच्या नंतर ह्या मेथ्या. आपल्याकडे गुळ आहे, एक लिंबा एवढा गुळ टाकू. हे बघा हा आपला गुळ थोडा टाकायचा आहे. ही आपली चिंच आहे, चिंच टाकू थोडी. आणि आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक पेस्ट करून घेऊ. मिक्सर मधून काढून झाली आहे मिरच्या. आता आपण हिंगाचा तडका बनवू. छान असा तडका झालाय. ही आपली मिरची किती छान तडका बसलाय बघा. ओल्या मिरचीची चटणी करून बघा तुम्ही, मिठात भाजून करून खाऊन बघा आणि मला सांगा कमेंट मध्ये कशी